झालं. जय शिवराय मंडळी, जय जिजाऊ. मी तुकाराम नावडकर, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष. कोण आलाय? खरंच ना सोडून घे, खरंच ना सोडून घे. उठलो का? नोंद असूनही कित्येक दिवस झालं ऊस आपला माझा रखडलेला आहे. उद्या जर चाळीला पाणी आलं तरी सुद्धा हा ऊस जाणार नाही. विनाकारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परेशान करण्याचं यांच्या काही लोकांनी सुरू केलेलं आहे. त्यासाठी माझी विनंती की बाबा जर परेशान करीत असाल तर सर्वसामान्याचं काय, त्याच्यासाठी आज मी या कारखान्यासमोर आंदोलन करणार आहे की बाबा अनेक दिवस झालं कारखाना काय दखल घ्यायला तयार नाही. नोंद असूनही माझा ऊस गेलेला नाही. त्याच्यामुळे आता मी इथं नग्न आंदोलन सुरू करत आहे. कार्यकर्त्यावर येते. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं नाही. अनेक आंदोलन केली, लोकांसाठी झटलो, पण आमच्या नशिबी इथं निराशा येत असेल दखल घेण्याची गरज आहे. वारंवार फोन लावून परेशान करण्यात मला काय मतलब नाही. तुम्हाला जोपर्यंत माझ्या उसाला तुम्ही नारळ फोडीत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही. कपडे काढ टाकलं. हा, जय जिजाऊ, जय शिवराय. काय पूर्णेला वैतागले, शेतकरी वैतागला. आज ह्या विधानसभेच्या आमदाराच्या कारखान्यावर आमचा कसा छळ चालतोय. कारखान्यावर आंदोलन केल्यामुळे जर हे आम्हाला पाळी येत असेल, मला 13 शेअर्स आहेत माझे. एकही माझ्या एकही टोळी मला टाकलेली नाही. काय कुणाला यायचंय, काय करायचंय ते करा. विनाकारण नोंद असताना उष्ण नेणे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच याच्यातून यांना धडा शिकवला जाईल. मगरूर प्रशासन, मगरूर इथले जे लोक आज ज्या प्रकारे या मतदारसंघातील लोकांची कशी पिळवणूक होती ते तुम्ही बघितलेलं आहे. सत्तेचा माज काय असते ते आंदोलन कारण एखाद्याला जर कपडे काढून आंदोलन चालू केले. एखाद्याच्या फोनवरून नाही शेतकऱ्याचं कपडे काढले, अंडर ठेवले, फक्त कपडे काढले तवे आणून ओत नाही नेल्यामुळे आंदोलन चालू केलं. ओत नाही नेला कारखान्याने. तेलगाव व्हिडिओ आहे काढलेला कपडे काढताना. आहे का मग ते चालू होतं त्याच्यामुळे. जर ऊस नेत नसेल तर हे आम्हाला पवित्र घ्यावं लागत आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर ही वेळ येते तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी करायचं काय? प्रकाश सोळंके आमदार हे फक्त काय नावालाच आहेत. तुम्हाला फक्त नावासाठीच आमदार केले का हे मला म्हणायचंय. जर तुमचे कर्मचारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही वेळ येत असन, आंदोलन करणाऱ्याचा हे जर आंदोलन करून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही वेळ येते, सर्वसामान्याचं काय? तुमच्या कर्मचाऱ्याचा मगरूरपणा
आणि नोंद असूनही कारखाना नेत नाही. 13 शेअर्स एका बी कारखान्याने टोळी टाकली नाही. उद्या जर पाणी सुटलं तर मला अडचण आहे ऊस जायची. कारखाने न्यायला भरपूर आहेत, पण मला तेलगावला घालायचं माझे बाप दाद्यापासूनचे शेअर्स आहेत. त्यासाठी जोपर्यंत या ठिकाणी माझ्या फळाचं नारळ फोडा, माझ्या फळाला नारळ फोडावं लागणार आहे तुम्हाला आज. जोपर्यंत माझ्या ऊसाचा नारळ फुटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. जास्तीत जास्त व्हिडिओ मित्रांनो हा शेअर करा, कारण आज ही वेळ माझ्यावाली उद्या कुणावर तरी येऊ शकते. कुठं तरी बघायचं झालं तर ब्रिगेडचा मी एक तालुका अध्यक्ष, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जर ही वेळ येते तर सर्वसामान्य लोकांचं काय? मला जर कपडे काढून आंदोलन करायची वेळ येईल तर प्रकाश सोळंके आमदार असण्याचं काय उपयोग आम्हाला? या मतदारसंघातील आमदारानं सर्वसामान्यांची कशी पिळवणूक सुरू केलेली आहे ते तुम्ही बघितलं असन. आज अनेक दिवसापासून त्या कारखानदाराला फोन लावतोय, ते हार्वेस्टर वापस लावलं. दुसऱ्याच्या या कारखान्याचा पारदर्शक व्यवहार म्हणते. या कारखान्यानं हार्वेस्टरचे ऊस कुणाच्या बी नाव घातलेत का नाही आम्हाला हार्वेस्टरच्या माझ्या ऊस नेत नाहीत. त्याच्यासाठी आज कुठंतरी मला इथं थांबावं लागतंय. माझ्या ऊसाला नोंद असूनही ऊस नेण्यात. त्याच्यासाठी मला इथं बसावं लागत. प्रकाश दादा सोळंके असतील यांना माझी विनंती आहे की बाबा माझ्यासारख्या मी संभाजी ब्रिगेडचा तालुका अध्यक्ष, मला विनाकारण छळल्या जाते, अधिकारी ऊस नेत नाही. त्याच्यासाठी मला इथं बसावं लागायले गेटला. त्यांना वारंवार काल सुद्धा फोन केला की बाबा माझा ऊस घेऊन जा पण कुणी घेऊन जायला तयार नाही. मला आज फाशी जरी घ्यायची वेळ आली तरी सुद्धा मी इथून हलणार नाही. जोपर्यंत माझ्या ऊसाचं नारळ फुटत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. जिल्हा अधिकारी असतील, कलेक्टर असतील, पोलीस साहेब असतील, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की बाबा या आंदोलनाचं फळ आम्हाला हे भेटतंय का काय? त्यासाठी मला कुठंतरी इथं फाशी घेण्याची वेळ येते का काय? आज जर माझा ऊस झाला नारळ फोड नाही तर उद्याच्याला मी या गेटला लटकल्याशिवाय राहणार नाही. एवढं बी सांगतो, कारण विनाकारण सर्वसामान्याला जर छळत असतील तर आज जर आम्हाला ह्या लोकशाहीमध्ये जगण्याचा अधिकार आहे का नाही हे आम्हाला सांगायचं आहे. चालू माळेवाडी सुलतानपूर माळेवाडी माळेवाडी प्रॉपर का? प्रॉपर माळेवाडी माळेवाडी तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड. तुम्ही आंदोलन बघितलं असेल माझं. तिथं बघितलं काढून आपला विष्णू ड्युटी नाही का रोडवर? वारलेली ना ड्युटीच ना. दखल घ्या पाहिजे असं कपडे काढून जरी बसला तरी कोण येणार बरोबर तर लाईव्ह लांब आहे, लाईव्ह सोपं नाही ते. रातभर बसायची. आंदोलन चालू अधिकार नाही. बोलत नाही. एमडीला बोलवा. आपलं तेल कारखाना आहे